हॅलो गुड इव्हिनिंग। मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला संध्याकाळच्या वेळेस आहे ना व्हिडिओला सुरुवात केली आहे। आताचे 4:30 वाजले, 4:30 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे। आज आहे ना आखाडी अमावस्या आहे, म्हणजे आषाढ लागायचा आहे उद्यापासून। तर आज आहे ना आखाडी अमावस्या आहे। तर ह्या अमावस्याला आमच्या गावची काय प्रथा आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर काय असतं माहिती का, आमच्याकडे आखाडी अमावस्या म्हणजे आखाड लागायच्या अगोदर आहे ना, तर आखाडी अमावस्याला पुरण वगैरे घालतात। सर्व गावातले देवांना नैवेद्य देतात आणि आपले जे जनावर असतात ना, गाई म्हशी, त्यांना गुरांना पण नैवेद्य देतात। तर अशी प्रथा आहे आमच्या गावामध्ये। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर पूर्ण प्रथा मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। तर चला आता आहे ना स्वयंपाकाची तयारी करते। तर चला आमच्या गावची काय प्रथा आहे तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमधून। तर आमच्या गावची अशी प्रथा आहे की ना आषाढ लागायच्या अगोदर जी अमावस्या येते ना, त्या अमावस्याला आहे ना आषाढी अमावस्या म्हणून मानलं जातं। आणि त्या अमावस्याला आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, रस केला जातो। आणि गावामधले जे ग्रामदेवता आहे आणि आपल्या शेतामधले जे देवता आहे, म्हणजे उदाहरणार्थ म्हसोबा वगैरे राहतात ना, ते आपण घरी आपण जे जनावर पाळले असतात ना, गाई म्हशी शेळ्या मेंढ्या सर्वांना असं नैवेद्य दिला जातो। म्हणजे ना का जनावरांना पण आखाड लागू नये म्हणून आहे हे नैवेद्य दिले जातात त्यांना पण। अशी प्रथा आहे आमच्या गावची। आणि सहसा इथं आमच्या गावाशेजारी 2-3 गाव आहे ना, त्यांना पण अशीच प्रथा आहे। तर त्यासाठी ना पुरणपोळीचा स्वयंपाक करते आज मी। तर पुरण वगैरे सर्व गाळून वाटून ठेवलं होतं आणि कणिक पण भिजवून ठेवली होती। छान अशा पुरणपोळ्या करायचं काम चालू आहे। पुरणपोळ्या झाल्या का लगेच नैवेद्य करून घ्यायचे आणि पुढचा स्वयंपाक पटपट होऊन जातो। आणि पाऊस चालू आहे ना, तसा मी घरातच स्वयंपाक करते गॅसवरती, कारण चुली जवळ आहे ना खूप ओलं आहे आणि सारखा पाऊस येत राहतो। त्यामुळे ना सारखं मध्ये आणा मी बाहेर नेऊ होतं। त्यामुळे ना सगळं स्वयंपाक आहे ना आता गॅसवरच करून घेते। तर बघा मस्त अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या झाल्या आणि एकदम पिवळ्या पिवळ्या अशा दिसतात। घरच्याच डाळीच्या पण खूप छान झाल्या, एकदम मऊसूत झाल्या पुरणपोळ्या। तर असो चला आता पुरणपोळ्या झाल्या, आता नैवेद्य करून घेते। नैवेद्य बी ना छोटे छोटे केले, थोडं थोडं पुरण घालून आहे ना मस्त असे नैवेद्य केले, टम्म फुगले नैवेद्य पण। तर आता सर्व नैवेद्य आहे ना एका ताटामध्ये मी अगोदर करून ठेवले होते। त्यानंतर आहे ना मग भाजून घेऊ म्हटलं, नंतर लय टाईमपास होतं, म्हणजे ना एक एक नैवेद्य करायला भरपूर वेळ लागतो ना त्यामुळं। तर अगोदर सर्व ताटामध्ये काढून घेतले, पुरण भरून नैवेद्य लाटून घेतले, त्यानंतर आता भाजून घेते। तर बघा मस्त असे मऊ लुसलुशीत आणि छान असे नैवेद्य केले मी छोटे छोटे। तर हे बघा मस्त असे पुरणाचे नैवेद्य झाले। तर थोडेसे राहिले भाजायचे, तर ते पण भाजून घेते आता तव्यावरती ना। एकदम 4-4 नैवेद्य भाजून होतात एकदम लाटून ठेवले तर, नाहीतर मग एक एकच नैवेद्य भाजावा लागतो, तो खूप वेळ लागतो त्याला। त्यामुळे ना मग मी अगोदर लाटून घेतले, त्यानंतर भाजून घेते म्हटलं। तर असो चला आता आहे ना कुरडया पापड तळून घेतले, अगोदर पीठ पण भिजून ठेवलं होतं। तर लगेच भजे पण करून घेते। मस्त आळूच्या पानांचे भजे केले मी, एकदम कुरकुरीत आणि खूप टेस्टी झाले होते। तर असो चला आता आहे ना पटकन तळून घेते, त्यानंतर नैवेद्य पण द्यायचे, गुरांना पण द्यायचे, माळ्यात पण द्यायचे आणि गावात पण न्यायचे। तर असो चला अजून रस पण करायचा आहे मला, तर भरपूर अशी कामं आहे आता। तर बघा मस्त आळूच्या पानांची भजे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी झाले होते। तर बघा दिसतात आपण ज्याप्रमाणे पालकाची भजी करतो ना, त्याचप्रमाणे ना आळूची भजी केली मी, खूप छान झाले, एकदम कुरकुरीत झाले होते। तर हे बघा अशा पद्धतीनं। तर आता आहे ना शेवटचंच घाणा राहिला तेवढा काढून घेते, त्यानंतर आहे ना रस करून घेते। तर विराज आहे ना मला मदत करतोय, त्याला आहे ना आंबे कापायला लावले होते मी, म्हटलं चल तू आहे ना आंबे धुवून आणि स्वच्छ कापून घे, म्हणजे ना पटकन रस केला जाईल आणि नैवेद्य पण पटकन पोचता होतील। तर असो चला आता आहे ना त्याने आंबे कापून घेतले, मी रस करून घेते। तर आंबे आहे ना कापूनच घेतले मी, कारण ह्या दिवसामध्ये ना पावसाळ्यामध्ये आंब्यांमध्ये ना खराब निघतात आणि आळी पण निघते त्यामध्ये। त्यामुळं कापून जर घेतले ना तर लगेच आपल्याला समजतं खराब आंबा कोणता आहे आणि चांगला कोणता आहे। आपण मार्केटमधून चांगलेच आणतो, पण मध्ये ते खराब निघतात, कोण काय मध्ये थोडंच बघतं का, पण मध्ये आहे ना खराब निघून जातात ते। त्यामुळे ना कापून केले ना तेवढंच आपल्याला चांगलं असतं। तर चला आता रस पण झाला आहे, त्यानंतर आता नैवेद्य भरते मी इथे। तर एका ताटामध्ये ना अगोदर आहे ना मळ्यामधले देते इथले दोन्ही देवांकडले, आणि त्यानंतर गायींचे देते। तर असे आहे ना नैवेद्य इथं भरायचं काम चालू आहे आणि त्यानंतर गावात जाणार आहे। तर गावात गेल्यानंतर तुम्हाला मी शेअर करेलच मी कोणत्या कोणत्या मंदिरात जाते ते। तर अगोदर आहे ना मळ्यामध्ये आमच्या मळ्यात म्हसोबा आणि खंडेरावाचं मंदिर आहे, तर त्याचे नैवेद्य देते। तर इथले नैवेद्य आहे ना विराज घेऊन चाललाय ना, तर त्याच्याजवळ हे नैवेद्य मी ताट भरून देते। त्यानंतर मी आहे ना
गोठ्यामधले नैवेद्य घेऊन जाणार आहे गुरांचे. तर सगळेच नैवेद्य घेऊन जायला जमणार नाही ना, कारण मग एकटीची खूप धावपळ होती प्रत्येक ठिकाणी जायला. तर विराजकडे आहे ना इथल्या आमच्या मळ्यामध्ये जे म्हसोबाचं आणि खंडेरावाचं मंदिर आहे ना त्याचे नैवेद्य देते. त्यानंतर गाईचे नैवेद्य मी घेऊन जाते आणि मग गावातले नैवेद्य देऊ. त्यानंतर मग तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आम्ही कोणत्या कोणत्या मंदिरामध्ये जात होते. आणि इथं आमच्या घरामधले पण नैवेद्य बाकी द्यायचे, अजून ते पण देऊन घेते. स्वयंपाकाला टाईम जास्त लागत नाही, पण नैवेद्य एवढे द्यायचे म्हणले ना खूप टाईम लागतो. आणि नैवेद्यावर प्रत्येक वस्तू ही ठेवावं लागते, त्यामुळं भरपूर वेळ लागतो नैवेद्य भरायलाच. तर असो चला, तर आता आहे ना विराजकडे हे नैवेद्य देते आणि मी गोठ्यातले घेते. तर चला आता गोठ्यात जाऊ. तर इथं गोठ्यात आहे ना आम्ही एक सफेद गाय घेतली आहे, मस्त सफेद कलर आहे तिचा, खूप छान आहे. पण आहे ना थोडीशी म्हणजे घाबरते ती असं हळदी कुंकू लावायला गेलं का. मग तर तिला लावून घेतलं, मग मला स्वतःला लावलं आणि तिला पण नैवेद्य देते. एक पुरणपोळी त्याच्यावर सर्व केलेलं घेतलं आहे, रस, रशी भात आणि भजे कुरडई सगळंच घेतलं आहे एका पोळीवरती. त्यानंतर म्हैस आहे आमच्याकडं 2, तर त्या मशीनला पण आहे ना हळदी कुंकू लावती आणि त्यांना पण नैवेद्य देते. तर अशी प्रथा आहे आमच्याकडं. तर तुमच्याकडं कशी प्रथा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर पण आखाड तळतो आम्ही, पण सुरुवातीच्या आखाडी आमुष्याचं आहे ना जास्त महत्त्व आहे. तर त्या आमुष्याला ना पूर्णच घालतो. नंतर आहे ना आम्ही म्हणजे भाजी पोळीचा नैवेद्य दिला ना तरी पण चालतो, पण ह्या आमुष्याला ना पुरणपोळीच घालावं लागते. आणि आमच्या गावात आहे ना प्रत्येकाच्या घरी ही पुरणपोळीचं नैवेद्य असेल, प्रत्येकाच्या घरी राहतो. आणि त्यानंतर आता गावामध्ये जायचं आहे. तर आता नैवेद्य दिले मी इथं. तर या गावात आली मी नैवेद्याचे ताट भरून. हे आमच्या लक्ष्मी आईचं मंदिर आहे गावामध्ये. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल लक्ष्मी आईचं मंदिर कसं असतं ते. तर सुरुवातीला त्या मंदिरात गेली मी, तिथं सर्व देवींना हळदी कुंकू लावून घेतलं अगोदर. नंतर अगरबत्ती लावली. अगरबत्ती लावल्यानंतर आहे ना नैवेद्य ठेवले. तर नैवेद्य दाखवते मी तुम्हाला किती असे नैवेद्य आलेले. तिथं सर्वच एकामागे एक सर्वच नैवेद्य घेऊन येत आहे. आणि आमुष्याला आहे ना प्रत्येक मंदिरामध्ये सगळेच नैवेद्य घेऊन येतात. बघा इतके नैवेद्य अजून काही येणार आहे. तर आम्ही थोडं लवकरच गेलो होतो, 6:30 वाजता गेली होती मी गावामध्ये, कारण नंतर मग परत अंधार पडेल म्हटलं. आणि गाडीवर जायला पण अंधारामध्ये काही ठिकाणी गवत वगैरे राहतं ना मंदिराजवळ, त्याच्यामुळं मग भीती वाटते, त्यामुळं लवकरच गेली होती मी. तर अशा प्रकारे ना आमच्याकडची प्रथा आहे. आणि तुमच्याकडं कशी प्रथा आहे हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला असो, आता मी प्रत्येक मंदिरामध्ये ना अशाच प्रकारे ना हळदी कुंकू वाहून आणि नैवेद्य ठेवते. तर चला आता मी प्रत्येक मंदिर दाखवते तुम्हाला.
हळद. तर चला अशा प्रकारे ना सर्व मंदिरांमध्ये ना नैवेद्य ठेवला. त्यानंतर हे शेवटचं मंदिर आहे, इथं पण नैवेद्य ठेवला. आणि इथं बघा आमचा बट्या पण आलाय आमच्या मागं. तो पण प्रत्येक मंदिरामध्ये आमच्या संघच होता नैवेद्य ठेवायला. तर असो चला आता आहे ना घरी जायचं आहे. घरी गेल्यानंतर आहे ना परत धरणी मातेची पूजा करायची आहे. तर चिखल पण आहे, पाऊस पण येतोय थोडा थोडा, पण असो चला नैवेद्य ठेवलाच तर पाहिजे ना. तर चला धरणी मातेला पण नैवेद्य ठेवून आली. व्हिडिओ काय घेतला नाही, तिथं शूट घ्यायला ना पाऊस येत होता थोडा थोडा, त्यामुळं काही शूट घेतलं नाही आणि चिखल पण खूप होता. तर अशा पद्धतीने ना आमच्याकडं आषाढी अमावस्या साजरी केली जाते. तर इथून पुढं आषाढ लागल ना अगोदरच सर्व पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे सर्व देवांना दिला जातो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप असे धन्यवाद.